मैत्रिणींनो, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकी काय? तुमच्या मते काय? तर माझ्या मते आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसाच नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य ते असतं आपला स्वतःचा निर्णय आपल्या स्वतःला घेता आला पाहिजे. आपल्याला काय खायचंय, कुठं जायचंय, काय खरेदी करायचंय, हे सगळे निर्णय जर तुम्हाला घेता आले ना, तर खऱ्या अर्थाने तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहात. परंतु असं होत नाही. बऱ्याचशा महिला काही घ्यायचं असेल तर त्या आपल्या नवऱ्यावर डिपेंड असतात. अगदी काही पैशासाठी ते नवऱ्यापुढे हात पसरतात. नवऱ्याने कृपा केली तर ठीक, नाही तर बसायचं तसंच. किती दिवस असं चालणार? किती दिवस तुम्ही इतरांपुढं हात पसरणार? तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही हुशार आहे, मग घाबरता का? तुम्ही नक्की करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे, काय स्किल आहे, ती बाहेर काढा, त्याला उजाळा द्या. वर्क फ्रॉम होम आहे, अगदी काही पैशातच तुम्ही छोटासा बिझनेस चालू करू शकता. खूप साऱ्या आयडिया असते आपल्याकडे, परंतु आपण यूज करायला घाबरतो. माझ्याकडून हे होईल का? मी हे करू शकते का? सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास कधी डगमगू नाही द्यायचा, कारण तोच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. आज आपण बघतो खूप साऱ्या महिला अशा आहे का त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहे आणि खूप मोठ्या मोठ्या पोस्टला आहे, परंतु त्याही कधीतरी हारलेल्या असत्या, त्याही पडलेल्या असत्या, परंतु त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि पुढे गेल्या. म्हणूनच आज आपण त्यांना बघतो आणि असं वाटतं, हा मला पण असं व्हायचं. तर हो, तुम्ही होऊ शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न पूर्ण करा, उठा आणि आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचा. आणि तुमच्या कमाईतला पहिला पैसा जो असतो ना, त्याचा आनंद खूप सारा असतो. तर तुमच्या छोट्याशा पगाराचा आनंद इतर किती पैसा दिला त्या पैशात मोजता न येणार असतं. म्हणून म्हणते, स्वतःचा आनंद शोधा, स्वतःच्या पायावर उभं राहा. इतर लोक काय बोलतात, काय नावं ठेवतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करा. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ थोडासा कामाचा वाटला तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ रोज बघत जा. सरला टॉक्स. धन्यवाद.